शंकर, अरे इथे काय करतोयस तू? ये आत ये. आणि तू काय करतेस ग तिथे? मी ते चल घरात हो. अरे शंकर, सॉरी, इन्स्पेक्टर शंकर साहेब. बस बस बस. साहेब वगैरे बोलून तुम्ही लाजवू नका मला आता. अरे असं नाही, तू एकटा असताना मी तुला शंकर म्हणू शकतो, पण तुझा हा सगळा फौजफाटा बरोबर असताना तुला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. सर तसं अजिबात नाहीये. माझ्या स्टाफलाही माहिती आहे की तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी इन्स्पेक्टर झालोय. तुम्ही निदान मला शंकर तरी म्हणता. ही आत्या मला शंकर्याही बोलू शकते याची कल्पना मी स्टाफला दिली आहे. अरे अरे शंकर, म्हणजे तू कौतुक करतोयस का बदनामी? मला एक सांग शंकर, तू आज हा सगळा फौजफाटा घेऊन आमच्या घरी का आलास? काय रेडवर टाकायचा विचार आहे का? अहो काही काय सर. अरे दादा तसं नाही. अरे मीच त्याला बोलवून घेतलंय तिच्यासाठी. हाय शंकर. हाय, कसा आहेस? मस्त. काल रात्री मी तुला मेसेज केला होता. अरे हो, काल त्या मर्डर केसमध्ये अडकलो होतो म्हणून रिप्लाय नाही करता आला. तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोल ना. काल आम्ही सगळेच नगरला गेलो होतो. हां. आणि तिकडनं येताना कोणाचा तरी नंबर असेलच ना तुमच्याकडे? नाही, मला काही माहित नाहीये. मला काही आठवत नाहीये. बघ बाबा, हे आता असं सगळं आहे. आता हिला तर काही आठवत नाहीये. तिच्या घरच्यांना आम्ही कुठून शोधणार? मग म्हणलं हे काम पोलिसांनीच केलेलं बरं, म्हणून तुझी आठवण आली. तुम्हाला काहीच आठवत नाहीये का? म्हणजे तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, कुठून आलात, काही? मी खूप आठवण्याचा प्रयत्न करतेय, पण मला काही आठवतच नाहीये. तुला खरंच काही आठवत नाहीये का? हा वंस, अहो तिला खरंच काही आठवत नाहीये म्हणून ती तसं बोलते ना. मी एक काम करतो, यांचे फोटोज घेऊन जातो आणि मिसिंग पर्सन ब्युरोकडे पाठवून देतो. तसंही यांच्या घरातल्यांनी यांच्या हरवण्याची कंप्लेंट केली असेलच ना. हा हा शंकर, हे अगदी बरोबर बोललास. पटकन फोटो काढ बघू तिचे. कदम, तुमच्या फोनमध्ये यांचे फोटो घ्या. मॅडम जरा इकडे बघा. परत इकडे बघा, या साईडला सरळ बघा. इकडे बघा. अहो किती फोटो काढणार आहात अजून तुम्ही? तुम्ही मिसिंग साठी फोटो काढता ना, आरोपीचा नाही. अरे अभि, आमचा हाच प्रॉब्लेम असतो. समोरचा माणूस आम्हाला आरोपीच वाटत असतो. सो एनिवे, मी निघतो, मला बरीच काम आहेत. यांच्याबद्दल काही कळलं तर मी तुम्हाला ताबडतोब कळवतो. चला येतो. थँक्स शंकर. अवकाश. काय ग, काय होतंय? थोडं गरगरला. नाही, ताप नाहीये. तू असं कर, गरम पाण्याने आंघोळ करून घे, बरं वाटेल तुला. सोहा,
तुझे कपडे देतील. मला असं वाटतं की या सगळ्या घटनेमुळे तिला टेन्शन आलं असेल. हां, पण तू काळजी करू नकोस. तू या घरची पाहुणी आहेस. हां, आणि तुझे नातेवाईक जोपर्यंत तुला शोधून काढत नाहीत किंवा सापडत नाहीत तोपर्यंत तुला या घरचा पाहुणचार घ्यायचा आहे. हां, अशक्तपणामुळे तिला नीट उभं नाही राहता येते. मी तिला रूम मध्ये घेऊन जाते. तसं असेल तर आपण डॉक्टरकडे. नाही, त्याची काहीच गरज नाहीये. मी तुला काही औषधं टेक्स्ट करते, ती पटकन घेऊन ये फक्त. ओके, मी जातो, तू लगेच मेसेज कर. सोहा, मला काळजी वाटते हो या मुलीची. अहो, किचन मध्ये साधा लायटर नाही मिळाला तर केवढा त्रास होतो आम्हाला. आणि हिला हिचं अख्खं आयुष्य आठवत नाहीये. काय वाटत असेल हिला? असं तुला वाटतंय ग वहिनी, पण मला ना हिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच वाटतंय. गूढ असं काहीतरी. ये आरामात, हळू बस. हे घे. बरं वाटतंय? कसं असतं माहितीये का, आपलं मन स्थिर असलं आणि डोकं ठिकाणावर असलं ना की आपल्याला खूप काही आठवू शकतं. तू जरा प्रयत्न करतेस का काहीतरी आठवण्याचा? म्हणजे काही, एखादी व्यक्ती, एखादी घटना, तुला नक्की काहीतरी आठवेल. ए ए ए हे बघ, तू 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 रडू नकोस. हे बघ, तू शांत हो, तू शांत हो. डोंट वरी, शांत हो. ऍक्च्युली मी MBBS करते. मला ना न्यूरोलॉजिस्ट व्हायचंय. सो मी तुला असे काही प्रश्न विचारले ना तर तू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा, सोहा, ही औषधं बघ. कसं वाटतं यांना आता? काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. शी इज फाईन. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला अहो नाही, तुम्ही सॉरी म्हणू नका. ऍक्च्युली चूक माझीच होती. माझीच गाडी जरा जास्त स्पीडमध्ये होती. तुमची चूक फक्त एवढीच होती की तुम्ही अचानक गाडी समोर आलात आणि. दादा, नाही, आय मीन म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे जे काही घडलंय त्यात तुम्हाला गिल्ट वाटून घेण्यासारखं काही नाहीये. आणि काळजी तर अजिबात करू नका. तुम्ही एकदम लवकर बऱ्या होणार आहात. सध्या तुम्ही फक्त आराम करा. आणि तो इन्स्पेक्टर शंकर आहे ना, तो माझा मित्रच आहे. अगदी अगदी बेस्ट फ्रेंड आहे. त्याच्या हातात प्रकरण गेलंय ना, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाहीये. तो तुमच्या नातेवाईकांना शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. बरं, असो हा विषय. तू पटकन आंघोळ करून घेतेस का? मी तुला माझे काही कपडे देते आणि तुझ्यासाठी खायला घेऊन येते. मग आपल्याला औषधं पण घ्यायचे. ठीक आहे, निघूया आपण. हो. आणि हो, एक मिनिट, तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं. म्हणजे रात्री अपरात्री तुम्हाला काही लागलं, सवरलं तर सोहाला सांगा. ती आहेच, 24 तास तुमच्या आजूबाजूला असणार आहे ती. ओय ब्रो, झाली का तुझी मस्करी सुरू? हा, निघूया आपण आता. चल. हा, टेक केअर. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. फुले घ्या. काय हे वहिनी, किती उशीर. तेव्हा ना माझी पूजा झालेली असते. असू द्या वंस. एखाद्या दिवशी थोडासा उशीर झाला तर देव काही रागावणार नाहीत तुमच्यावर. शाबास, बोललात. मला वाटलंच होतं. नाहीतरी तुम्ही कुठं देव मानताय? अहो वंस, माणसातला देव बघायला हवा, त्यांची काळजी घ्यायला हवी.
बरं वंस, मी जरा शाळेत जाऊन येते. अगं रिटायर झाल्यानंतर आता शाळेत काय काम आहे तुझं? वंस, जरी मी रिटायर झाले तरी नवीन शिक्षकांना मार्गदर्शन हवं असतं ना आमचं. शिवाय तुम्ही मला घरात फार काही कामही करू देत नाही. तेव्हा म्हटलं आपण थोडंसं सोशल वर्क करूया. ठीक आहे, ऐकणार थोडीच आहेस? येतेच लवकर. ये ये. देवा पांडुरंगा, सगळ्यांना सुखी ठेव रे बाबा. अजून किती शिक्षा पाळणार आहेस? आधीच माझ्याकडून असं काहीतरी घडलंय जे मला सुखाने जगू देत नाहीये. मला पळायचं होतं त्या घरापासून, त्या घटनेपासून. अगदी दूर दूर निघून जायचं होतं. मग तू मला ह्या घरात का आणलंस? अजून एका संकटात का टाकलंस? बोल ना, माझ्याकडून असा काय गुन्हा घडलाय ज्याची तू मला एवढी मोठी शिक्षा देतोयस? ओय, तू चेंज का नाही केलं? नाही म्हणजे मला तू त्या ड्रेस मध्ये कम्फर्टेबल नाही आहेस का? अरे माझ्याकडे अजून 4-5 पॅटर्न्स आहेत, ते मी तुला दाखवते. तुला नक्की आवडतील. ओके, ये ना बस. तुम्ही जोपर्यंत या घरात आहात तोपर्यंत हे आपलंच घर आहे असं समजा. कुठल्याच बाबतीत कसलाच संकोच बाळगू नका. हं? आजकाल लोकांची मानसिकता किती क्रूर होत चालली आहे ना. आज काय बातमी आहे? सोलापूरची बातमी. एका माणसाच्या डोक्यामध्ये रॉड घालून त्याचा खून केलाय. पोलीस आहेत त्याच्या मागावर. पोलीस मागावर आहेत ना, मग खरा गुन्हेगार आज ना उद्या नक्कीच सापडला. मग त्याचा फोटो पण छापलाय. खूप निर्दयपणे मारलंय त्याला. लोकांची रोजची सकाळ अशा बातम्यांनी जर झाली ना तर या समाजाचं काही खरं नाही. बाबा, मी काय म्हणते, बोल. पेपरमध्ये अनेक न्यूज येतात, एंटरटेनमेंट पेजेस, स्पोर्ट्स पेजेस, किती चांगले चांगले लेख येतात. ते सोडून तुम्ही क्राईम न्यूज काय वाचता हो रोज? कसं आहे ना सोहा, बाबा रिटायर्ड झाले असले तरी याआधी आपण जज होतो हे अजूनही विसरलेले नाही आहेत. त्यामुळे गुन्हेगारी बातम्यांकडेच त्यांचं लक्ष जातं. हो ना बाबा? तुम्ही दोघं म्हणता ते खरं आहे. जेव्हा मी जजच्या चेअरवर बसायचो तेव्हा समोरच्या गुन्हेगाराकडे मी व्यक्ती म्हणून नाही, एक सामाजिक प्रवृत्ती म्हणून सुद्धा बघायचो. त्याचा आजकाल त्रास होतो मला. काय ग? खरंच तुला काही आठवत नाहीये? पमे, अगं काय चाललंय तुझं? सारखं सारखं तेच काय विचारतेस तिला? दादा, अरे मगाशी जेव्हा मी तुळशीला पाणी घालून परत देवघरामध्ये येत होते ना, तेव्हा पाहिलं की देवघराच्या दारात ही देवाला हात जोडून उभी. मग काही नाही, तुम्हीच सगळे म्हणता ना की हिला काहीच आठवत नाही. मग देवाला नमस्कार करायचा हे बरं आठवतंय. आता ही हे बघ, स्मृती जाणं ही मेंदूशी संबंधित गोष्ट आहे. आणि तू जे म्हणतेस ना, हे देव, भाव, भावना या सगळ्या मनाशी कनेक्टेड गोष्टी आहेत. त्यामुळे त्या अशा खास आठवाव्या किंवा लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. अगदी अगदी सहजपणे घडणाऱ्या गोष्टी आहेत या. बरोबर ना डॉक्टर? करेक्ट. नाही, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. तशी मी देवाला प्रार्थना सुद्धा केली आहे. हिला जर खरंच काही आठवत नसेल ना
फक्त लवकर आठवू दे रे बाबा. देवा पांडुरंगा. बरं बाबा, माझे सर येणार आहेत हिला चेक करायला आज. अरे वा, चांगलं की. पण दादा, त्याआधी तुला एक काम करायचं आहे. बोल. जिथे हिचा ऍक्सिडेंट झाला होता ना, त्या स्पॉटवर हिला घेऊन जाशील प्लीज. का? आमचे सर म्हणालेत की जर त्या स्पॉटवर ही गेली ना तर हिला काहीतरी आठवू शकतं. तर एक मिनिट. आज माझी 3 वाजताची मीटिंग तशी कॅन्सल होतीये. ठीक आहे, जातो आम्ही आजच. ग्रेट. अरे वा सोहा, फायनली हा ड्रेस योग्य व्यक्तीकडे पोचला तर. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? म्हणजे हा ड्रेस तुझ्यापेक्षा अन्नात जास्त शोभून दिसतो. दादा, तू पण ना फ्लर्ट करण्याची एकही संधी सोडू नकोस. हा, मी फ्लर्ट करतोय? आता मला एक गोष्ट सांग, मी जे काही बोलतोय ते चुकीचं आहे का? आता जे आहे ते आहे. आणि तुला तर माहिती आहे सोहा, एखादी गोष्ट आवडली की मी ताबडतोब कॉम्प्लिमेंट देतो. ती सवयच आहे माझी. आता याला तू फ्लर्टिंग म्हणणार असशील तर झालं. चला निघा आता, तुम्हाला परत यायचं आणि मला लेक्चरला जायला लेट होतोय. आता ते आत बसल्या तर मी निघणार ना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना. मगापासून मी एकटाच गाणं गुणगुणतोय. माझं काय आहे ना, गाडी चालवताना माझ्या आवडीचं गाणं लागलं ना की आजूबाजूला कोणी बसलंय याचं भानच राहत नाही मला. तुम्हाला आवडतात गाणी ऐकायला? आय एम सॉरी, मला असं म्हणायचं होतं की एखादं गाणं तुम्हाला आठवता येतं का बघा ना. कारण खूपदा कसं होतं की एखाद्या गाण्याशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. ते गाणं आठवलं की त्या आठवणींची लिंकही मिळू शकते. कदाचित तुम्हाला मागचं सगळं आठवूही शकतं. दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते. क्या बात है बायको. वाह, क्या बात.